लेवलच्या माणसाला सुद्धा आदर आणि सन्मान देणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. हे मी अनुभवलं, अनेक वेळ अनुभवलं. ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, परंतु मी त्यांना सन्मान देतो की ते आमचे राजाप्रमाणे आहेत आणि राजाचा सन्मान हा करायलाच पाहिजे. आणि असा राजा मिळायला राजपूतांचं भाग्य आहे. खामगाव तालुका, सेगाव तालुक्याचा ते आमच्या जवळ ते आहेत. आज आम्हाला राणा जयंतीतून एकच न्यायचंय. सूर्यास्त आणि सूर्योदय होत असतात, हार जीत होत असते. राणाजीचे सर्व किल्ले निघून गेले होते, आशा तुटून गेली होती. पण भामाशाह सारखा एक श्रीमंत सावकार त्यांनी त्यांना पैसा दिला. आदिवासी पारधी लोकांनी त्यांना सहाय्य केलं. आणि जिद्द जर असेल राणाजी सारखी, जिद्द जर असेल राणाजी सारखी, तर विजय निश्चित मिळतच. विजयाला बिलकुल जिद्द पाहिजे, पराकाष्ठा पाहिजे, खचून जायचं नसतं. म्हणून आम्हाला राणाजीची शक्ती वाढवायची आहे. राणाजींना त्यांचं वर्चस्व, त्यांचं सर्व काही प्राप्त व्हावं याकरता राणाजीच्या चरणी प्रार्थना सर्व राजपूतांना करायची आहे की आमच्या राणा दिलीप कुमार सानंदांचं परत राज्य स्थापन हो, त्यांना यश मिळो, त्यांना कीर्ती मिळो, त्यांना आरोग्य मिळो आणि ते दीर्घायू होऊन आमच्या समाजाची अशी कृपादृष्टी सेवून आम्हाला ते सेवा प्राप्त करू. असा इतकं चारित्र्यवान मनुष्य, मी 74 वर्षाचं माझं वय होऊन 75 रनिंग होईल, इतका आदर्श मनुष्य मी पाहिला नाहीये. माझं त्यांचं काही घेणं देणं नाहीये. कुठल्या लालचमुळे मी त्यांची स्तुती करत नाहीये, कारण मी एक राजपूत आहे. मला हुजरेगिरी करणे किंवा स्तुती करणे माझ्याही रक्तात नाहीये. जे सत्य आहे ते बोलतोय. त्यांच्या कुटुंबामध्ये तेच नाही तर प्रत्येक व्यक्तिमत्व असं आहे की जे राजपूत धर्माच्या गुणधर्मांचं पालन करताय. राजपूत बोलतो तेच करतोय, राजपूत सर्वांचा सन्मान करतोय. राजपूतासारखं या ब्रह्मांडात कोणी नाहीये. 800 वर्ष आमच्या पूर्वजांनी या परकीयांना या देशात येऊ दिले नाही, म्हणून आम्ही हिंदू आहोत.